अभिषेक घोसाळकर, शिवसेना ठाकरे गटाचं एक भविष्यातलं नेतृत्व. दहिसरचे भावी आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे ते मतदारसंघातही त्याच पद्धतीनं सक्रिय होते. पत्नी तेजस्वीही नगरसेविका, त्यामुळे त्याही राजकारणात सक्रिय होत्या. पत्नीला हर एक प्रकारची मदत अभिषेक करत होते. गोळीबार होण्याआधीचा त्यांचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. तो आहे त्यांच्या पत्नीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा. शिवसेना शाखा क्रमांक 1 व साईबाबा नगर SRA गृहनिर्माण सहकारी संस्था नियोजित हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला अभिषेक यांनी पत्नीसह हजेरी लावली होती. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. दोघे पती पत्नी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी झाले होते. उपस्थित लोकांना भेटत होते, त्यांचं अभिवादन करत होते, लहान मुलांना जवळ घेत होते. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही अभिषेक थांबले होते. संपूर्ण कार्यक्रम त्यांनी पत्नीसह पाहिलाही. मग झालं ते हळदी कुंकू. यात तेजस्वी यांनी हिरिरीनं भाग घेतला. सर्वात पुढे राहून कार्यक्रम लीड केला. यावेळी अभिषेक यांनी छोटेखानी भाषण करत सर्वांचे आभार मानले. सार्वजनिक कार्यक्रमात हेच त्यांचं शेवटचं भाषण ठरलं. ते काय म्हणाले होते ते ऐकूयात. साई निवारा SRA सोसाइटी और शाखा क्रमांक 1 पर आयोजित ये हल्दी कुमकुम के कार्यक्रम में उपस्थित हमारे इस विभाग संगठिका सुजाता ताई सिंगाड़े मैडम, यहाँ की नगर सेविका तेजस्वी घोसाळकर और सभी हमारे राजू इंदुलकर, जितेंद्र परमार, दिलीप फुले, ज्ञानेश्वर बच्चे और जिन्होंने ये कार्यक्रम यहाँ पे समीर खेड़ेकर, उनका भी मैं तहे दिल से धन्यवाद व्यक्त करता हूँ. यानंतर छोट्या मुलांबरोबर दोघा पती पत्नीनं फोटोही काढले. सर्वांना गिफ्ट्सही देण्यात आले. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा आनंदही त्यांनी घेतला. ते खुश होते, आनंदी होते. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जाणवत होती. पण त्यानंतर काही तासातच काहीतरी भयानक होणार याची पुष्टी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नसेल. कार्यकर्त्यांनीही आपला भावी आमदार आपल्यात बसला याचा आनंद होता. पण नियतीच्या मनात काही औरच होतं. दुसऱ्याच दिवशी या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. होत्याचं नव्हतं झालं. एक उमदा नेता सर्वांना सोडून अकाली गेला. यावर विश्वास ठेवणं त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघड जातंय. आदल्या दिवशीचाच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिषेक आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशी स्थिती दहिसरमध्ये आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, मुंबई.